Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 पाठ 5वा हरित ऊर्जेच्या दिशेने. पाठावर आधारित प्रश्नोत्तरे पाहण्यापूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला टच करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळेल. ऊर्जा म्हणजे काय? एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय. ऊर्जेचे विविध प्रकार कोणते? स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा हे ऊर्जेचे 2 प्रमुख प्रकार आहेत. ऊर्जेची विविध रूपे कोणती? प्रकाश ऊर्जा, सौर ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, विद्युत ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा, अणु ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपे आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात विद्युत ऊर्जा कुठे कुठे वापरली जाते? विजेचे दिवे, पंखे, रेफ्रिजरेटर, सेलफोन चार्जर, टेप रेकॉर्डर, संगणक, पाणी उपसा पंप अशी अनेक उपकरणे चालवण्यासाठी विद्युत ऊर्जा वापरली जाते. विद्युत ऊर्जेची निर्मिती कशी होते? विद्युत ऊर्जेची निर्मिती विद्युत जनित्रात केली जाते. अणु ऊर्जा निर्मिती धोकादायक का म्हटले जाते? अणु ऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणांमुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते, म्हणून अणु ऊर्जा निर्मिती धोकादायक म्हटली जाते. आम्लवर्षासारखे परिणाम कसे होतात? पेट्रोल, डिझेल, कोळसा यांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साईडमुळे आम्लवर्षासारखे परिणाम होतात. पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी कोणती जागा सर्वात योग्य असते? सागर किनारी हवेचा वेग जास्त असल्याने ती जागा पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी योग्य असते. विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग न करता ही विद्युत निर्मिती कशी करता येते? सूर्यकिरणात असलेल्या ऊर्जेचा वापर करून जनित्र न वापरता आणि विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग न करताही विद्युत निर्मिती सौर गटामध्ये करता येते. कोळशातील ऊर्जेला रासायनिक ऊर्जा का म्हटले असावे? कोळशाच्या अणुरेणूमध्ये रासायनिक बंध तयार झालेले असतात. या बंधात रासायनिक ऊर्जा साठवलेली असते. ज्यावेळी कोळसा जाळला जातो तेव्हा ही ऊर्जा मुक्त होते. औष्णिक ऊर्जेच्या स्वरूपात ही रासायनिक ऊर्जा रूपांतरित होते. टर्बाइन फिरवण्यासाठी वाफच का वापरतात? पाणी जसे तापवले जाते तशी त्याची उष्ण वाफ होते. या उच्च वेगाने बाहेर पडणाऱ्या वाफेमुळे टर्बाइन फिरवली जातात. टर्बाइन फिरताना याच वाफेचे पुन्हा संघनन होते, म्हणजे वाफेचे पाणी होते. टर्बाइनमध्ये असणारी अधिक उष्णता पुन्हा या पाण्याची वाफ बनवते. अशा रीतीने टर्बाइन परिणामकारकरित्या फिरतो, म्हणून टर्बाइन फिरवण्यासाठी वाफच वापरतात. हरित ऊर्जा म्हणजे काय? कोणत्या ऊर्जा स्रोतास हरित ऊर्जा म्हणता येईल का? हरित ऊर्जेची उदाहरणे द्या. जीव ऊर्जा तयार करताना पर्यावरणीय समस्या उद्भवत नाहीत
आणि ज्या ऊर्जेचे साठे शाश्वत आहेत अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा असे म्हणतात. या ऊर्जेला हरित ऊर्जा म्हटले जाते कारण ही पुनर्नवीकरणीय असते, प्रदूषणमुक्त असते, तिच्यापासून कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत. उदाहरणार्थ जलविद्युत ऊर्जा, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, जैविक इंधनापासून तयार केलेली ऊर्जा. खालील विधानाचे स्पष्टीकरण लिहा. जीवाश्म ऊर्जा हे हरित ऊर्जेचे उदाहरण नाही. पेट्रोल, डिझेल अशा जीवाश्म इंधनाच्या ज्वलनाच्या वेळी त्यापासून घातक प्रदूषणकारी वायू निर्माण होतात. या वायूमुळे आणि धुरातील कणांमुळे हवा प्रदूषण होऊन त्याचा मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतो. त्याचप्रमाणे दम्यासारखे श्वसन संस्थेचे विकार होतात. तसेच जीवाश्म इंधनेही पुढील 100-200 वर्षात संपुष्टात येण्याचा धोका आहे. म्हणून जीवाश्म इंधन हे हरित ऊर्जेचे उदाहरण होऊ शकत नाही. ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे. आधुनिक काळात तंत्रज्ञान आणि विकास यासाठी ऊर्जा ही प्राथमिक गरज बनली आहे. मानवाला आवश्यक असणारी ऊर्जा मिळविण्यासाठी विविध ऊर्जा स्रोत सतत वापरले जातात. यातील बहुतेक ऊर्जा औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रातून मिळवली जाते. जीवाश्म इंधने आणि कोळसा यांचे मर्यादित साठे आहेत. त्यांचा भरपूर प्रमाणात वापर झाल्यामुळे ते साठे नष्ट होत आले आहेत. यांच्या वापरामुळे प्रदूषण, हवामान बदल यासारखे घातक परिणाम होत आहेत. हरित ऊर्जेच्या दिशेने नव्या संशोधनाने जरी क्रांती केली तरी अफाट वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजेसाठी ही ऊर्जा पुरेशी नाही. म्हणून प्रत्येकाने जाणीवपूर्वक ऊर्जेचा वापर करणे आवश्यक आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये घडणारी अणुविखंडन क्रिया कशी पूर्ण होते? अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये अणुभट्टीत युरेनियम 235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो. त्यामुळे त्याचे रूपांतर युरेनियम 236 या समस्थानिकात होते. हे अत्यंत अस्थिर असते. त्यामुळे त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यात विभंजन होऊन 3 न्यूट्रॉन्स आणि 200 मेगावॅट इतकी ऊर्जा बाहेर पडते. या अभिक्रियेत 3 न्यूट्रॉन निर्माण होतात. अशाच प्रकारे अजून 3 अधिक युरेनियम 235 अणूंचे विभंजन करून ऊर्जा मुक्त होते. याही प्रक्रियेत निर्माण झालेले न्यूट्रॉन युरेनियमच्या अणूंचे विभंजन करतात. अशा प्रकारे अणुविखंडन क्रिया पूर्ण होते. सौर पॅनेलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते? सौर पॅनेलची जोडणी करताना अनेक सौर विद्युत गट एकसर आणि समांतर पद्धतीने जोडले जातात. त्यातून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे सौर पॅनेल बनवण्यात येतात. ज्यावेळी 2 सौर गट एकसर पद्धतीने जोडले जातात तेव्हा विभवांतराची बेरीज होऊन एकूण विभवांतर मिळते. मात्र विद्युतधारेची बेरीज होत नाही. अनेक सौर पॅनेल पुन्हा एकसर आणि समांतर रीतीने जोडून पाहिजे तेवढी विद्युतधारा आणि विभवांतर मिळवता येते. अनेक सौर पॅनल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग आणि अनेक स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर ॲरे तयार होतो. अशा प्रकारे सौर घटांपासून हवी तेवढी विद्युत शक्ती निर्माण करता येते. सौर ऊर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत? फायदे: 1. वीज निर्मिती करीत असताना कुठल्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नाही. 2. कोणतेही प्रदूषण होत नाही. 3. सौर ऊर्जा ही हरित ऊर्जा अतिशय फायदेशीर आहे.
मर्यादा 1. सूर्यप्रकाश फक्त दिवसाच उपलब्ध असल्याने सौर विद्युत गट फक्त दिवसाच विद्युत निर्मिती करू शकतात. 2. पावसाळ्यात आणि ढगाळ वातावरणात परिणामकारकता कमी होते. 3. विद्युत शक्ती दिष्ट असते तर घरातील बहुतेक उपकरणे प्रत्यावर्ती असतात. खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतरण स्पष्ट करा. 1. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र. औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रात वाफेवर चालणारे टर्बाईन वापरले जाते. येथे कोळशाचे ज्वलन केले जाते. त्यातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून बॉयलरमध्ये पाणी तापवतात. या पाण्यापासून उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची वाफ निर्माण होते, जिच्या शक्तीने टर्बाईन फिरतात. नंतर टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरवून विद्युत निर्मिती होते. याच वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करून ते बॉयलरकडे पाठवले जाते. अशा रीतीने औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात औष्णिक ऊर्जा गतिज ऊर्जेत, गतिज ऊर्जा यांत्रिक ऊर्जेत आणि यांत्रिक ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतरित होते. 2. अणुविद्युत निर्मिती केंद्र. अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये युरेनियम अथवा प्लुटोनियम सारख्या अणूंच्या अणुकेंद्रकांचे विखंडन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी करतात. अणूतील ऊर्जेचे रूपांतर प्रथम औष्णिक ऊर्जेत होते. औष्णिक ऊर्जेचे रूपांतर वाफेच्या गतिज ऊर्जेत होते. वाफेच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर टर्बाईनच्या व जनित्राच्या गतिज ऊर्जेत आणि शेवटी जनित्राच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. 3. सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र. सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात सूर्यकिरणे परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरले जातात. येथे मनोऱ्यावरील एका शोषकावर सूर्यकिरणे केंद्रित केली जातात. यामुळे तिथे उष्णता ऊर्जा तयार होऊन तिच्या सहाय्याने पाण्याचे रूपांतर वाफेत होते. ही वाफ टर्बाईन फिरवते आणि टर्बाईनच्या गतिज ऊर्जेमुळे जनित्र फिरवले जाऊन विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. 4. जलविद्युत निर्मिती केंद्र. वाहत्या पाण्यात गतिज ऊर्जा असते. साठवलेल्या पाण्यात स्थितिज ऊर्जा असते. जलविद्युत निर्मिती केंद्र धरणाच्या जवळ असते. धरणात साठवलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जेचे रूपांतर गतिमान पाण्याद्वारे गतिज ऊर्जेत करण्यात येते. हे वाहते गतिमान पाणी पाईपद्वारे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या टर्बाईनपर्यंत आणतात. त्यातील गतिज ऊर्जेमुळे टर्बाईन फिरतात. त्यामुळे टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. शास्त्रीय कारणे लिहा. आण्विक ऊर्जा स्रोत हा सर्वात विस्तृत ऊर्जा स्रोत नाही. जगात केवळ 11% ऊर्जा ही आण्विक स्रोतापासून तयार केली जाते. भारतात केवळ 2% आण्विक ऊर्जेचा वापर होतो. ह्या ऊर्जेमुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते. त्यापासून किरणोत्साराचा धोका निर्माण होतो. तसेच आण्विक कचरा कोठे टाकायचा ही देखील समस्या होते. त्यामुळे आण्विक ऊर्जा स्रोत हा विस्तृत ऊर्जा स्रोत म्हणून वापरला जात नाही. विद्युत निर्मिती प्रकारानुसार टर्बाईनचा आराखडाही वेगवेगळा असतो. जनित्र हे यंत्र विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर चालते. जनित्रातून विद्युत निर्मिती केली जाते. त्यासाठी जनित्र फिरवावे लागते. त्यासाठी टर्बाईनची आवश्यकता असते. टर्बाईन फिरवण्यासाठी निरनिराळे ऊर्जा स्रोत वापरण्यात येतात. विद्युत निर्मिती केंद्रानुसार
टर्बाईन फिरवण्यासाठी त्या प्रकारचा ऊर्जा स्रोत वापरला जातो. त्यामुळे वापरल्या जाणाऱ्या टर्बाईनचा आराखडाही वेगवेगळा असतो. अणुऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते. अणुविभंजन ही साखळी प्रक्रिया असते. अभिक्रियेत तयार झालेला प्रत्येक न्यूट्रॉन 3 आणखी न्यूट्रॉनचे विखंडन करतो. जर या प्रक्रियेवर नियंत्रण करण्यात आले नाही तर अभिक्रियेत निर्माण झालेले अधिकाधिक न्यूट्रॉन्स अनियंत्रित पद्धतीत तयार होतील. काही अपघात घडू नयेत म्हणून अणुऊर्जा केंद्रात विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. वाहते पाणी, सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा तयार केल्या जातात. हे ऊर्जा स्रोत शाश्वत आहेत, म्हणजेच कधीही न संपणारे आहेत. शाश्वत असल्याने परत मिळवता येतात, म्हणून त्यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्याने मिलीवॅटपासून मेगावॅटपर्यंत ऊर्जा निर्मिती शक्य आहे. सौर विद्युत घट एकसर आणि समांतर पद्धतीने जोडून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे सौर पॅनेल बनवण्यात येतात. अनेक सौर पॅनेल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग बनवतात आणि तसेच स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर ॲरे बनवतात. अशा प्रकारे सौर फोटोव्होल्टाईक घटाच्या साहाय्याने मिलीवॅटपासून मेगावॅटपर्यंत ऊर्जा निर्मिती शक्य होते. जलविद्युत निर्मितीची केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत किंवा नाही याविषयी तुमचे मत स्पष्ट करा. जलविद्युत निर्मितीचे काही फायदे आहेत तर काही समस्या देखील आहेत. जलविद्युत केंद्रातून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. वीज निर्मिती अखंडितपणे करता येते, कारण धरणात पुन्हा पुन्हा पावसामुळे पाणी भरले जाते, म्हणून हे पर्यावरण स्नेही तंत्रज्ञान वाटते. परंतु धरण बांधत असताना धरणाच्या खाली जी जमीन जाते त्यामुळे अनेक गावे, स्थानिक लोक विस्थापित होतात. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. सुपीक जमीन पाण्याखाली येऊ शकतात, त्यामुळे जैवविविधतेला मोठा धोका पोहोचतो. पाण्यातील सजीवसृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पाण्याच्या दाबाखाली भूकंपाची शक्यता वाढते असेही म्हटले जाते. टिपा लिहा. विद्युत निर्मिती आणि पर्यावरण. खनिज किंवा जीवाश्म इंधने तसेच आण्विक इंधने वापरून केलेली विद्युत निर्मिती ही पर्यावरणास नेहमीच घातक ठरू शकते. या ऊर्जा स्रोतांचा वापर केल्यास पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतात. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून हवा प्रदूषण होते. इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून आरोग्यास हानिकारक असा कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. इतर विषारी वायू आणि घनरूप कण श्वसन संस्थेच्या निरनिराळ्या रोगांना आमंत्रण देतात. जागतिक तापमान वाढ या प्रक्रियेतून तयार होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमुळेच होत आहे. अणुऊर्जा निर्मितीत आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या निर्माण होते. तसेच अपघात खूप मोठ्या प्रमाणावर संहार करू शकतात. सध्या पर्यावरण स्नेही ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत संशोधन सुरू झाले आहे. जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती, पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती व जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती अशा मार्गांनी विद्युत निर्मिती होऊ शकते. ह्या प्रक्रिया पर्यावरणास हानी पोहोचवत नाहीत. औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात?
या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या? औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोळसा हे जीवाश्म इंधन वापरतात. कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून विद्युत निर्मिती केली जाते. समस्या: कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे हानिकारक व आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात. यामुळे श्वसनसंस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. कोळशाचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत, ते फार काळ पुरणार नाहीत. विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येतात. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय इतर कोणत्या विद्युत केंद्रात उष्णता ऊर्जा वापरली जाते? ही उष्णता ऊर्जा कोणकोणत्या मार्गांनी मिळवली जाते? औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय अणुऊर्जा केंद्रात आणि नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र या दोन विद्युत केंद्रात उष्णता ऊर्जा वापरली जाते. अणुऊर्जा केंद्रात अणुकेंद्रकाचे विखंडन केले जाते. यातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी केला जातो. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रात नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाईन वापरले जाते. कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रात ऊर्जा रूपांतरणाचे जास्त टप्पे आहेत? कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रात ते कमीत कमी आहेत? औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात ऊर्जा रूपांतरणाचे सर्वात जास्त टप्पे आहेत. पवन विद्युत निर्मितीत ते सर्वात कमी आहेत. फरक स्पष्ट करा. पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत. पारंपरिक ऊर्जा स्रोत प्रदूषणकारी आहेत. अपारंपरिक ऊर्जा स्रोत प्रदूषणकारी नाहीत. पारंपरिक ऊर्जा स्रोत पर्यावरण स्नेही नाहीत. अपारंपरिक ऊर्जा स्रोत पर्यावरण स्नेही आहेत. पारंपरिक ऊर्जा स्रोत अपुनर्नवीकरणीय आहेत. अपारंपरिक ऊर्जा स्रोत पुनर्नवीकरणीय आहेत. औष्णिक विद्युत निर्मिती आणि सौर औष्णिक विद्युत निर्मिती. कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेली उष्णता ऊर्जा वापरून औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते. सूर्यकिरणांची उष्णता ऊर्जा वापरून सौर औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते. औष्णिक विद्युत निर्मिती प्रदूषणकारी आहे. सौर औष्णिक विद्युत निर्मिती प्रदूषणकारी नाही. औष्णिक विद्युत निर्मिती याचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत. सौर ऊर्जा अमर्यादित आणि शाश्वत आहे. धन्यवाद.